नवीन वर्षाची चांगली सुरुवात व्हावी म्हणून आम्ही निघालो होतो ओझरला. 1.5 ते 2 तासाचा रस्ता आम्हाला 6 ते 7 तासाला का लागला ते बघायचं असेल तर पूर्ण व्लॉग बघा. हे गाईज, मी आहे जागृती आणि आजपासून मी स्टार्ट करते न्यू व्लॉग. तर हा आहे माझा भाऊ वॅकी आणि आम्ही चाललो होतो आत्याकडं. आत्याची फॅमिली आणि आमची फॅमिली एकत्रच निघालो होतो ओझरसाठी. तर ही आमची फॅमिली अशी गाडीत बसली होती. जाताना आम्ही पोचणारच होतो, तितक्यात ओझरच्या 6 किलोमीटर आधी आम्हाला ट्रॅफिक लागली. तर तिथे काय झाले हे बघण्यासाठी माझे पप्पा गेले होते. तर तिथं एक ॲक्सिडेंट झाला होता, तर त्यासाठी मोर्चा चालू होता. तर आम्ही दुसऱ्या रस्त्याने निघालो. तर जाताना आम्ही हे वेफर्स आणि उसाचा रस घेतला. व्ह्यू एन्जॉय करत आम्ही 6 ते 7 तास लांबून ओझरला फायनली पोहोचलो. आणि मग असा विचार करत होते, जो आम्ही 11 वाजता घरी पोहोचणार होतो ते आम्ही 3 वाजता ओझरसाठी पोहोचलो आणि घरी जाऊन मला केक करायचे. हे सगळी खेळणी बघून मला असं वाटत होतं मी काय काय घेऊ. फायनली लाईनमध्ये उभं राहून आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो आणि शेवटी दर्शन झालं. हे तिथला हा छानसा असा मंदिराचा व्ह्यू घेतला. व्ह्यू बघून मला खूप छान वाटत होतं, काहीतरी झालं आपण इथे येऊन. घरी जाऊन 3 ते 4 केक करायचे त्याचा विचार करून माझ्या डोक्याचा पार भुगा झाला होता. तिथं मी हे घेतलं होतं, मला हे खूप आवडलं म्हणून मी हे घेतलं. तिथले आंबट चिंबट पदार्थ बघून असं वाटत होतं काय घेऊन काय नको. तिथले खूप सारे छान व्ह्यूज होते. आणि ही आहे आमची महिला मंडळ आणि त्यांचं असं होतं की मला पण घे तुझ्या व्लॉगमध्ये. तर हे सगळी अशी चालली होते. आम्ही आता गाडीत बसणार होतो आणि आता आम्ही गाडीत बसून जाणार होतो नाश्ता करण्यासाठी. तर हे सगळं आम्ही गाडीत बसलो आणि हे आहे आमच्या बाबांचं फेवरेट हॉटेल. आणि हा आहे माझा भाऊ, त्याला जिथं कुत्री दिसते तिथं तो त्यांना खायला घालतो. हा मी नाश्त्याला मिसळ घेतलेली. घरी जाऊन हे 3 केक बनवले. नूतनचा बड्डे होता तर तिला गिफ्ट वगैरे दिलं, सेलिब्रेशन केलं, केक वगैरे कट केला. आणि हा आहे माझा क्यूट भाऊ.